प्रेमात पडल्याने कोर्ट मॅरेज केल्यानंतर पत्नीला तिच्याच आईवडिलांनी घरात डांबून ठेवल्याची तक्रार पतीने ठाण्यास केल्यास चौकशीसाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। प्रेमात पडल्याने कोर्ट मॅरेज केल्यानंतर पत्नीला तिच्याच आईवडिलांनी घरात डांबून ठेवल्याची तक्रार पतीने ठाण्यात केल्याने चौकशीसाठी गेलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या हातातून शासकीय कागदपत्र हिसकावून पतीला मारहाण केल्याचा प्रकार 25 जुलै रोजी साखळी येथे घडला आहे। या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात 2 आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। पोलीस सूत्रानुसार बुलढाणा शहरात संभाजीनगर येथे राहणाऱ्या आशिष प्रकाश इंगळे व बुलढाणा तालुक्यातील ग्रामसाखळी येथील एका युवतीने 8 जुलै रोजी कोर्ट मॅरेज केले आहे। मात्र युवतीच्या कुटुंबियांना हा विवाह मान्य नव्हता। दरम्यान आशिष इंगळे यांनी पत्नीला तिच्या आई वडील व भावांनी घरात डांबून ठेवल्याची बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला 24 जुलै रोजी लेखी तक्रार केली। याबाबत शहर ठाण्याचे PSI विनीत घाटोड, एक महिला पोलीस कर्मचारी व तक्रारकर्ता आशिष इंगळे हे तिघेही एका खासगी टवेरा कारने साखळी गावात चौकशीसाठी त्यांच्या घरी पोहोचले असता आरोपी राहुल सोनूने व मंगेश सोनूने यांनी आशिष इंगळे यांना मारहाण करून जखमी केले। तसेच PSI विनीत घाटोड यांच्या हातातील शासकीय कागदपत्र हिसकावून त्यांना ही शिवीगाळ केली व टवेरा कारच्या काचा फोडल्या आहेत। सदर मारहाणीत आशिष इंगळे हा जखमी झाला आहे। या प्रकरणी आरोपी राहुल सोनूने व मंगेश सोनूने या दोघा भावांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी भादवी कलम 353, 186, 323, 324, 427, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे। प्रशांत खंडारे, विदर्भ न्यूज, बुलढाणा।